सो हाय एव्हरीवन, हा व्हिडिओ मी मराठीमध्ये बनवती आहे ताकी ताकी हा मोस्ट ऑफ पर्सेंट माझ्या मराठी ऑडियन्सपर्यंत पोहोचेल. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगणार आहे तुमची ॲक्टिंगची जर्नी तुम्ही कशी सुरुवात करा आणि तुमच्याकडे काय काय गोष्टी बेसिकली असायला हव्या. तर तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा 4 फोटोज असायला हवे. 4 फोटोज नंतर तुमच्याकडे 4 फोटोज एकदम क्लिअर असायला हवे. नॉर्मल कॉस्ट्यूममध्ये पाहिजेत, कॅज्युअलमध्ये एक हवा, ट्रेडिशनलमध्ये एक हवा, वेस्टर्नमध्ये एक हवा, एक फॉर्मलमध्ये हवा. अशा प्रकारचे तुमचे 4 आउटफिट्समध्ये क्लिअर फोटोज असायला हवे एक एक. त्यानंतर तुमच्याकडे एक क्लिअर तुमचा इंट्रो व्हिडिओ असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नेम, एज, हाईट, करंट लोकेशन आणि जर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तर तो असायला हवा. एक विथ कॉन्टॅक्ट असायला हवा आणि एक विदाऊट कॉन्टॅक्ट असायला हवा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला माझा इंट्रो बोलून दाखवते. त्यानंतर मी तुम्हाला थोडीशी पुढची माहिती देते. स्टेप बाय स्टेप सगळ्या रील्समध्ये आता हेच चालू करणार आहे मी. ओके. हाय, माय नेम इज ऋतुजा सानप. आय एम फ्रॉम मुंबई. माय हाईट इज 5 feet 9 inch. आय कॅन स्पीक 3 languages: मराठी, हिंदी अँड इंग्लिश. These are my profile. इनफ, दॅट्स इट. फक्त एवढंच बोलायचं आहे तुम्हाला इंट्रोमध्ये. त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते. इंट्रो झाल्यानंतर तुमचं एक तुमच्याकडे एक ऑडिशन असायला पाहिजे. तर मी तुम्हाला एक बेसिक कॅरेक्टर्स सांगणार आहे. त्याचं मी तुम्हाला ऑडिशन, आता जसं इंट्रो बोलून दाखवलं तसं मी तुम्हाला ऑडिशन्सही बोलून दाखवणार आहे. त्यानंतर एक स्टेप येते. त्यानंतर तुमची 3rd स्टेप येते, ती म्हणजे अप्रोच करणं कास्टिंग डायरेक्टर्सला. सगळ्यात मेन म्हणजे गाईज, सगळ्यात पॉवरफुल इम्पॅक्ट जो असतो तो तुम्हाला ॲक्टिंग कशी करता येते, तुम्ही तुमची डायलॉग डिलिव्हरी कशी आहे, कसं बोलू शकतात, कशा सगळ्या गोष्टी करू शकता. तुमचं स्किल्स, क्राफ्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्याशिवाय नाही बनत काम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे, ती म्हणजे तुमची फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट. कोणीही बोलेल सोशल मीडियाची व्हॅल्यू नाही आहे, किंमत नाही आहे, पण सोशल मीडियाची व्हॅल्यू पण आहे, किंमत पण आहे. मी तुम्हाला सांगतेय, जर आज तुमच्याकडे ऑडियन्स बेसच नाहीये, मी तुमच्यावर 8,000 रुपये लावलेत, माझे ती कशी वसूल होणार पैसे? सगळा एक बिझनेस असतो. जर मी तुमच्यावर पैसे लावतेय तर तुम्हाला तितकं लोकांनी पाहायला हवं. तुमच्याकडून तुमचा तेवढा बेस स्ट्रॉंग पाहिजे की त्यांनी मला रिटर्न येणार. त्यासाठी सगळ्यात पहिलं तुमचा सोशल मीडिया एकदम स्ट्रॉंग करून ठेवा. की तुम्हाला सोशल मीडिया आला ना, पैसा येणार, ब्रँड येणार, सगळ्या गोष्टी येणार आणि ऑटोमॅटिक स्किल्स आपण शिकतोच ना. ऍक्टिंग करणं हे एक आर्ट आहे, पण सगळ्या गोष्टी होऊन जातात टायमिंगनुसार. तर सोशल मीडिया बिल्ड करणं मला तरी वाटतंय आता की खूप गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या सोशल मीडियावरती काम